वैष्णवीच्या सासरच्या लोकांचं खऱ्या अर्थानं स्वरूप इतकं खालच्या दर्जाचं असेल हे आम्ही स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. ती एक शिकलेली स्वजवळ मुलगी आणि तिचं लग्न अशा लोकांमध्ये झालं ज्यांना मानवी भावना, स्त्रीचा आदर आणि माणुसकी याची किंमतच नाही. नवऱ्याने कानाखाली मारणं हे त्यांच्यासाठी काहीच नव्हतं, पण एक कानाखाली मारणं ही तिच्यासाठी अपमान, वेदना आणि छळाचं प्रतीक होतं. शशांकच्या मोबाईलमध्ये जे मेसेजेस सापडले ते वैष्णवी आणि एका तिसऱ्या व्यक्तीमधील संवादाचे होते, जे नंतर दोघांच्या भांडणाचं कारण बनले. आपली बायको कुण्या दुसऱ्याशी बोलते आहे हे शशांकसाठी एक दुखावणारी गोष्ट होती आणि आम्ही ही गोष्ट वैष्णवीच्या माहेरी कसपटे कुटुंबालाही सांगितली. त्यांनीही तातडीनं तिचा मोबाईल काढून घेतला, तिच्याशी त्या विषयावर चर्चा केली. पण खरंच विचार करा, कुठलाही सभ्य नवरा जर आपल्या बायकोचे इतर कोणासोबत मेसेजेस बघेल तर तो अस्वस्थ होणारच, तो संतापेलच, कदाचित रागात एक कानाखाली मारेलही. पण हाच का छळ? 16 मे त्या दिवशी वैष्णवी घरात एकटी होती आणि त्याच दिवशी तिचा आणि त्या तिसऱ्या व्यक्तीचा काहीतरी संवाद झाला असावा असं आम्हाला कळलं, कारण त्या व्यक्तीचा 18 मे रोजी साखरपुडा ठरलेला होता. आणि त्या सगळ्या गोंधळात, त्या संभ्रमात, त्या मानसिक तणावात वैष्णवीने 16 मे रोजी आत्महत्या केली. त्या दिवशी घरात कोणीच नव्हतं, फक्त मी होतो. दरवाजा उघडून मी जे पाहिलं ते आयुष्यभर विसरणं अशक्य आहे. मी एकट्यानं तिला बाहेर काढलं, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, पण उशीर झाला होता. हो, ती आता या जगात नाही. आमच्यासाठी ती फक्त सून नव्हती, ती माझ्या मुलाची आई होती, माझी पत्नी होती. तिच्या जाण्याचं दुःख आम्हालाही आहे, पण तिच्या मृत्यूला कारण आम्ही नव्हे. ती गेली त्या तिसऱ्या व्यक्तीसाठी, ज्याच्यासोबत तिला भावनिक गुंतवणूक झाली होती. आमच्याकडे त्याच्याशी असलेल्या चॅटचे पुरावे आहेत आणि ते पुरावे शशांक हगवणे कुटुंबाने कोर्टात सादर देखील केले. पण या प्रकरणात भर कोर्टात वैष्णवीच्या चरित्रावर बोट ठेवण्यात आलं. तिला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. तिचा संघर्ष, तिची वेदना सगळं धुळीस मिळालं आणि तिच्या त्या हगवणे कुटुंबाने नेमलेला वकील तो तर सरळ सरळ त्याच्या बाजूनं बोलतोय, वैष्णवीला दोष देतोय. मित्रांनो, हे ऐकून तळपायाची आग मस्तकात जाते. त्यांनी आमच्यावर आरोप केला की आम्ही हुंडा मागितला. आम्ही म्हणे 40 लाखाची गाडी मागितली, 51 तोळ्याचं सोनं, चांदीची भांडी घेतली. पण आम्ही त्यांना विचारतो, आमच्याकडे 90 लाखाची गाडी आहे, 1 कोटीचं वाहन आहे. आम्ही असल्या गोष्टीसाठी का मागणी करू? वैष्णवीच्या नावावरची जी प्रॉपर्टी होती ती विकण्यास आम्ही तयार होतो. तिची सही घेण्यासाठी आम्ही तिच्या माहेरी गेलो. जर आम्ही प्रत्यक्षात तिला छळ केला असता, तिच्यावर 2 वर्षापासून अत्याचार करत असतो, तर तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का केली नाही? तिच्या आईवडिलांना का सांगितलं नव्हतं? ती आमच्यासोबत खूप आनंदी होती, घरात हसत खेळत राहत होती, आम्हाला गोडबाळ झालं होतं. ती त्याच्या लहान सहान हालचालीवरही माया लुटवायची. मग अशा स्थितीत तिने अचानक इतकं टोकाचं पाऊल का उचललं? हे कोड अजूनही सुटलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा खोलात जाऊन निष्पक्ष तपास करायला हवा. त्या तिसऱ्या व्यक्तीची, जिच्याशी तिचे मेसेजेस होते, सखोल चौकशी झाली पाहिजे. पाईपने मारणं हे छळ नव्हे का? हो, तिच्या शरीरावर किरकोळ जखमा होत्या, पण त्या जखमा कुणी आणि कधी केल्या? आत्महत्येच्या वेळी झाल्या का की आधीपासून होत्या हे आजही सिद्ध झालेलं नाही.
आणि आम्हालाच दोषी ठरवण्यात येतंय. म्हणे हगवणे कुटुंबानेच तिला मारलं. मग पुरावे कुठे आहेत? हे फक्त एकतर्फी आरोप नाहीत का? म्हणूनच आम्ही सांगतो, एकाच बाजूची गोष्ट ऐकून निर्णय करू नका. हगवणे कुटुंबालाही आपली बाजू मांडायला संधी मिळाली पाहिजे. या प्रकरणात सत्य काय आहे ते फक्त तपासातूनच बाहेर येईल. हो, आम्हाला कळतं त्यात 2 स्त्रिया गजाआड आहेत आणि जे 2 आरोपी सासरा आणि दीर फरार असल्याचं सांगितलं जातं ते खोटं आहे. ते फरार नव्हतेच, ते घरीच होते हे पोलिसांना माहीत आहे. मित्रांनो, हगवण्याचा वकील देखील कोर्टात जे काही बोलला ते अत्यंत लज्जास्पद होतं. वैष्णवीच्या चारित्र्यावर त्याने बोट ठेवायचा प्रयत्न केला. म्हणे तिला आत्महत्येचं व्यसन होतं. एकदा पॉयझन खाल्लं, दुसऱ्यांदा गाडीतून उडी टाकण्याचा प्रयत्न केला. हो, हे खरंय, पण काय केलं तिनं हे? वकील विसरला का की तिने पॉयझन खाल्लं होतं? कारण तिच्या पतीनं शशांकनं तिच्या पोटात असलेल्या बाळावर संशय घेतला होता. शब्द ऐकणं कठीण आहे, पण हे वास्तव आहे. हे बाळ माझं नाही असं तिनं ऐकलं त्याच्याच तोंडून. आता सांगा, अशी शंका घेतली तर कोणती स्त्री तुटून पडणार नाही? ती मनातून कोसळली. तिच्या चरित्रावर संशय घेणारा तिचा नवरा, ज्याला तिने प्रेमानं आपलं सगळं दिलं, तोच तिच्या मातृत्वावर बोट ठेवतो आणि म्हणूनच तिनं ते पाऊल उचललं. देवानं तिला वाचवलं आणि म्हणूनच शशांक देखील वाचला. दुसऱ्यांदा जेव्हा तिनं गाडीतून उडी टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिची नणंद आणि सासू तिला मारत होत्या. जबरदस्तीनं तिला माहेरी घेऊन चालल्या होत्या आणि नणंद तिच्या तोंडावर थुंकली होती. तिने इतका कंटाळा केला होता की म्हणाली, ठीक आहे, द्या मला त्रास, पण मग ती गाडीतून उडी टाकते. माझा जीव जातो तरी कदाचित तुम्हाला समाधान मिळेल. पण त्यांनी तिला थांबवलं आणि ती माहेरी पोहोचली. तेव्हाही तिचे आईवडील, आईबाबा तिची बाजू न ऐकता या लोकांची माफी मागायला गेले. त्या मुलीकडून काही चुकलं असेल तर तिला माफ करा म्हणाले. बाळ झाल्यानंतरही वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी वैष्णवीच्या बाळाचा खर्च केला. त्यांनी हुंडा मागितला म्हणूनच वैष्णवीच्या आईवडिलांनी त्यांना हुंडा दिला. त्यासाठी वैष्णवीच्या आईवडिलांना कर्ज उचलावं लागलं आणि त्यांनी मुलीसाठी ते उचललं. पण आता हगवणे यांचं कुटुंब डायरेक्ट कसपटे कुटुंबावर आरोप करते की आम्ही त्यांच्याकडे हुंडाच मागितला नाही, त्यांनी स्वखुशीनं आम्हाला दिला. आणि जर या लोकांचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय होता, आधीपासूनच होता, तर यांनी वैष्णवीला घरात का ठेवलं होतं? तिच्या बापाकडे कुठल्या तोंडाने 2 कोटी रुपये लोक मागायला गेले होते? म्हणजे वैष्णवी कशी असली तरी त्यांना ती हवी होती का? सोन्याची अंडी देणारी कोंबडी यांना सापडली. जर खरंच तिचं असं काही असतं तर या हगवणे कुटुंबाने तिला आधीच सोडलं असतं. आणि त्यांचा वकील म्हणतोय की त्यांना संसार वाचवायचा होता म्हणून त्यांनी आवाज उठवला नाही. लोकांच्या लेकराला या लोकांनी मारलं आणि तो छळ नाही, वरून म्हणताय जर तुमच्याकडे इतका सारा पैसा होता, महागड्या गाड्या होत्या, कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी होती, मग तुम्ही वैष्णवीच्या घरी पैसे का मागितले? महागड्या गाड्याची माग का केली? वारंवार महागडा मोबाईल, महागड्या गाड्या का तिला माहेरच्याकडून मागायला लावलं? जर तुमच्याकडे इतकं सारं होतं तर मग का वैष्णवीला माहेरच्या लोकांपुढे हात पसरवायला लावले? का तिचा छळ केला? अंगावर एकही जागा अशी नव्हती की जिथे तिला मारलं गेलं नव्हतं. मग तरी तो तिच्या केलेला छळ नव्हता का? नवऱ्याला लायसन दिलं आहे का बायकोला मारायचं? बायको त्याची प्रॉपर्टी असते का? आणि जरी तिसऱ्या व्यक्तीसोबत काही संबंध असला त्याच्यासाठी ती जीव का देणार? तिचा नवरा होता, तिला एक मूल झालं होतं, तरी ती असं पाऊल का उचलेल? या लोकांनी आधीच सगळं प्लॅन करून ठेवलं होतं. कारण आजकाल व्हॉट्सअप चॅट देखील डुप्लिकेट बनवता येते. ती व्यक्ती बोलली नसेल तरीही AI वापरून तिच्यावर आरोप केले जातात. या लोकांना वैष्णवी नकोच होती.
त्यांना फक्त तिच्या बापाचा पैसा हवा होता. शशांक आणि वैष्णवीनं प्रेमविवाह केला होता, पण फक्त वैष्णवी त्याच्यावर प्रेम करत होती. शशांक मात्र तिच्यावर प्रेम करत नव्हता. का? मग प्रेम करत नव्हता तर त्यानं लग्न फक्त पैशासाठीच केलं असं म्हणायला लागेल. आणि एका सेकंदासाठी त्याने तिच्यावर खरं प्रेम केलं असतं तर कोर्टात त्यानं बायकोच्या चारित्र्यावर संशय घेतलाच नसता. आपल्या बायकोचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला नसता. इतकं सगळं होऊन देखील वैष्णवीचे आईवडील तिच्या सोबत आहेत. आमच्या मुलीवर आमचा पूर्ण विश्वास आहे असं म्हणत आहेत. कुठल्याही प्रकारचा आरोप या लोकांनी तिच्यावर केला नव्हता आणि आम्ही कोणताही मोबाईल तिच्याकडून घेतला नव्हता. वरून आम्ही तिला देत होतो, तिच्याकडून घेत नव्हतो. आमची मुलगी चारित्र्यहीन नाही, तिला बदनाम करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. हे सगळं बोलताना तिच्या वडिलाच्या डोळ्यात पाणी होतं. कारण मुलगी तर गेली, पण हे लोक तिचं नाव देखील खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु गुन्हेगार आपल्याला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि त्याची साथ देणारे वकील स्वतः जिंकण्यासाठी, आरोप्यांना वाचवण्यासाठी कुठल्याही लेवलपर्यंत जाऊन खोटं बोलू शकतात. खोटं बोलणारे वकील, गुन्हेगारांना वाचवणारे वकील यांच्यावर बार असोसिएशन काहीतरी कारवाई करायला हवी, म्हणजे परत हे खोटं बोलण्याची हिंमत करणार नाहीत. कुणाच्या मुलीवर असे वाईट आरोप लावणार नाही. स्वतःच्या मुलीला त्या जागेवर ठेवून बघावं आणि नंतरच बोलावं की त्या बापाचं मन आता काय म्हणत असे, ज्याच्या मुलीवर तुम्ही चरित्रहीन असल्याचा आरोप केला. कोर्टात हगवण्याच्या वकिलांनी जे वक्तव्य केलं अतिशय वाईट होतं. ऐकून खूप दुःख झालं की आजही मुलींची चुकी नसताना गुन्हेगारांना वाचवण्यासाठी मुलीच्या चारित्र्यावर बोट उचललं जातं, तिलाच बदनाम केलं जातं. परंतु वैष्णवीला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळायलाच हवा आणि गुन्हेगारांना शिक्षा. बाकी हगवण्याचा वकील जे काही बोलत आहे, जे काही आरोप त्यांनी वैष्णवीवर केले आहेत, नवऱ्याने मारणं म्हणजे छळ नसतो. हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या ऐकून मन सुन्न होतं. खरंच असं बोलणं योग्य आहे का? एका निष्पाप मुलीच्या चारित्र्यावर शंका घेणं, तिच्या वेदनेचा उपहास करणं, हे काय न्यायव्यवस्थेचं रूप आहे? तुम्हाला काय वाटतं? हगवण्याचे वकील जे बोलतात ते खरोखरच योग्य वाटतं का? वैष्णवीला आता न्याय मिळायलाच हवा. ती फक्त एक मुलगी नव्हती, ती एक आई होती, एक सून होती, एक लेक होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एक माणूस होती. आज जर आपण शांत बसलो तर उद्या आणखी एखादी वैष्णवी या व्यवस्थेच्या, या अन्यायाच्या आणि या दोषमुक्त आरोपीच्या बळी जाईल. म्हणूनच आता वेळ आली आहे आवाज उठवण्याची, तिच्यासाठी न्याय मागण्याची. या प्रकरणावर पडदा टाकू देऊ नका. गुन्हेगारांना मोकळं फिरू देऊ नका. आपण आवाज उठवला तरच न्याय जिवंत राहील. नाहीतर उद्या कोणाची वैष्णवी बळी पडेल आणि आपण पुन्हा फक्त बघायची भूमिका घेऊ. धन्यवाद.